उसवलं गण गोत सार, आधार कुणाचा नाही. पोलीस भरतीला तुम्ही सुरुवात केली. 12वी झाल्या झाल्या आई बापाला वाटलं की पोरग यावर्षी काहीतरी करल. कुठतरी अकॅडमीला पैसे भरले, काही ठिकाणी 20 भरले, काही लाख लाख दीड दीड 2-2 लाख रुपये भरले अकॅडमींना. आई बापा वाटलं पोरग काहीतरी करल. पण पोराला अंदाज नव्हता कोणत्या गोष्टीचा. पोरांनी तिकडे जाऊन मजा केली, मस्त मौज मजा केली, एन्जॉय केलं आणि भरतीला गेल्याच्या नंतर ग्राउंडलाच बसला नाही, लेखी तर लांबची गोष्ट. मग घरचे म्हणले की बाळा तू आता काय करतो, मस्तपैकी कामाला जा आणि तुला भरती करायची नाही तर तुला कुठं पायलट व्हायचं, तू तुझं बघून घे. आम्ही लोकांच्या घरी चाकरी करतोय, लोकांची इथं भांडी घासून तुला मला खायला घालतोय. आणि तू काय केलं, तू गेला अकॅडमीला, तू मौज मजा केला, तो ग्राउंडलाही बसला ना, तुला लाज वाटली पाहिजे म्हणला. आणि तुम्हाला ग्राउंडलाही बसता नाही आलं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जेवढी पोरं पोलीस भरती करतात त्यांची 12वी झाल्यानंतर लय जणांच्या आई बापाला वाटतं गेला अकॅडमीला टाकावा. पण अकॅडमीला गेल्या गेल्या पहिल्या वर्षाला मित्रा अपेक्षा ठेवायची नाही पहिल्या वर्षात पहिल्याच भरतीत पोलीस होईल. अशी लय क्वचित न उदाहरण आहेत क्वचित की पहिल्याच भरतीत पोलीस होतात. आपल्याला 1 वर्ष देऊन एक म्हणजे 12वी झाल्या झाल्या तू तंद्रीत असतो लय, तुझ्या डोक्यात खबडब काय काय कसल्या कल्पना चाललेल्या असतात, ही ती याव त्याव कांदा लसूण हे लय तुझ्या डोक्यात चाललेलं असतं. तू प्रेमामध्ये असतो, मला हे भेटले पाहिजे ते भेटले पाहिजे. हे सोडून हे तुला एकदा ठेस लागणं लय महत्वाचं असतं ह्याच्यामध्ये. कारण की पोलीस भरती तू दिली नाही, लाख लाख असले ठिकाणी येतात ना, खाऊन पोरे येतात आणि ह्याच्यामध्ये टिकणं मित्र सोपे काम नसतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक ठेस लागणं खूप महत्वाचं आहे. आणि नाही लागले पहिल्याच भरती भरती झाला की मित्रा तुझं पुण्य, तुझ्या आई बापाचं पुण्य, समजलं का. पण जो नाही झाला आणि होणारे काय लय नसतात पहिल्या भरतीमध्ये क्वचित असतात. समजा नाहीच झाला तर मित्रा हे ठेस लागलेली आपल्या पुढे सुधारायचंय. मागच्याच आपण काय चुका केल्या काय नाही काय नाही, ज्या लय चुका करतात त्यांना हे करावं लागतं. माझ्या गोष्टीचा तुम्हाला राग गेला मित्रांनो, पण हे गोष्ट सत्य आहे. आई बाप पहिल्या वर्षी पैसे भरतात पण दुसऱ्या वर्षी त्यांचे लाख लाख रुपये घालवतात. पोलीस भरताना पोरं खर्च होतो त्यांचा, बाहेर बिरांना काय सोपी गोष्ट आहे काय, समजलं का मित्रांनो. त्यामुळे घरचे पैसे घालवतात पण तुम्हाला त्याचा चीज करता येत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 8-8 तास कुठेतरी नोकऱ्या करायला लागतात. हा व्हिडिओ त्यासाठीच आहे, तर मी तुम्हाला जाणीव करून देतोय. हा याच्यामध्ये डिमोटिवेट पण आहे मोटिवेट पण आहे मित्रांनो. 4 मला शिव्या दिल्या ना आजच्या व्हिडिओमध्ये तरी जातील, कारण की मला राग आहे राग, समजलं का. अकॅडमीला येतात हिदळ भद्रे, काहीतरी काहीतरी चाळ करतात, टाइमपास करतात, मार खात्यात, निघून जातात, काहीतरी कारण सांगतात, घरी यावत्या आणि सोडून देतात आणि घरी गेलं प्रॅक्टिस कर, घरून प्रॅक्टिस करतो म्हणतात. अहो इथे दिग्गज आले दिग्गज संपले नादापायी. नाद लय बेकार असतो कोणता, तुम्हाला माहिती मी कोणत्या नादाबद्दल बोलतोय. पण आपला हा नाद पोलीस भरतीचा आहे. हा एकदा लागला ना ऍडिक्टेड माणूस होतो. नाशा ही पोलीस भरती सट्टा म्हणते त्याला, सट्टा आपल्या गावठी भाषेमध्ये. हा सट्टामध्ये विजय प्राप्त होणे लय मोठी गोष्ट असते हा. हो, आता जॉब करायचा आहे सर. कमेंट सर, मला जॉब करून पोलीस भरती होईल का सर, जॉब करून सर, जॉब करून लाईव्हला आलं, कोणता इन्स्टाला रील टाकले कुठं काय टाक खाली मस्तपैकी म्हणा सर जॉब करून पोलीस भरती करी होईल का. मित्रांनो मी 2 गोष्टी सांगतो, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, समजलं का. मित्रा तू मस्तपैकी तू 8 तास कामाला गेला बरोबर. आता 8 तास कामाला गेला म्हणलं तुला 10 ते 12 किंवा 15,000 रुपये तुला पगार असला बरोबर का नाही. 10 ते 15,000 म्हणजे सिटी सारख्या ठिकाणी. पण तुला हे 10,000 12,000 15,000 रुपये द्यायला ते येडे नाही. तुला चांगला घासू घेणार, तुला चांगला पाताळ करणार, तुला तुला पार सुकून टाकणार. एक 10 12 15 रुपये काय सोपे नाही. मग तुझी बॉडी पूर्ण थकणार. तुला पोलीस भरतीचं ग्राउंड करायचे, त्याच्यामध्ये 1600 मीटर म्हणजे सगळे जे फाटती 100 मीटर आहे, कोणाच आउट ऑफ निघत नाही. गोळाफेकी ताकदीचा विषय. मग तुम्ही जर ताकद जर कामाला घालवली तर काय कामा, समजलं का. पण याच्यावरती मी उपाय पण सांगणार मित्रांनो तुम्हाला. आता तुम्हाला 10 12 8 तास काम करायचंय, दिवसातून 1 तास ग्राउंड धरा. तुम्हाला तुमचे काय ऑनलाईन क्लास असतील 2-3 तास पर तुमचे सेल्फ स्टडी असेल काय 2-3 काय तास असतील तुमचा. ह्याच्यामुळे समजा ह्याच्यामुळे तुम्हाला वेळ काढायचा आहे. पण काय होतं मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, नवीन नवीन पोरगा लयत लय बादशाह असेल बादशाह 1-2 महिने टिकतो ह्याच्यामध्ये, की मी 9 ते 5 ड्युटी करतो मस्तपैकी, कामाला जातो 5 वाजता घरी गेल्याच्या नंतर आहे ना बॅग घेतो आणि ग्राउंडला जातो, 2 तास वर्कआउट करतो आणि आला आंघोळ बिंघोळ करून आहे ना 8 ते 12 वाजेपर्यंत मी मस्तपैकी क्लास करतो किंवा सेल्फ स्टडी करतो.
500 2 महिने टिकणार, त्याच्यानंतर आहे ना टिकणार नाही. का? कारण की तिचे काम आणि एकदम मेंटॅलिटी खराब झालेली असते. आणि तिथे गेला काय तुला कोण चालणार नाही. बा आलास कसा होता जेवला का रे, तुला काम जमल का? नाही तर आराम कर, तिकडे बेड टाकून देतो तुला. तुला चांगला घासो घासो घेणार ते. आणि ते गेल्यावर चांगला रागाडणार. कारण तिथं बॉडी थकणार, शरीर थकणार, मेंटॅलिटी खराब, मानसिक शारीरिक त्रास होतो मित्रांनो कामाला गेल्याच्या वरती. ते काही काम काय सोपंच नसतं. तिथं बॉक्स पॅकिंग करायला लागतात. कुठं काय करायला तर काय काय काम करतात पोरं, मग सांगू शकत नाही. कारण की गरिबी कसले पण दिवस बघायला भाग पाडते. समजलं का तुम्हाला? त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात द्या. तुम्ही लयत लय पहिले 2 महिने टिकसान. पण काय करायचं मित्रांनो, एक सोपी पद्धत. तुम्हाला 10,000 पगार आहे बरोबर. पण आता तुम्हाला काय करायचंय, पोलीस भरती बाबा 10 महिने लांब आहे. पण तुम्ही काय करा, हे 4च महिने काम करा. 40,000 येतील का? समजलं? आणि हे 40 आता तुम्ही घरून सांगतो तुम्हाला. 40,000 ह्यातला तुमचा येणार जाणार 10-15,000 रुपये 4 महिन्यात खर्च झाले 15,000. उरते ना मी तुमचे 25,000. 25,000 तुम्ही कसं तरी बाबा स्वतःला त्रास हे करत समजा 25,000 मित्रांनो तुम्ही 7-8 महिने घालू शकता ना. का महिन्याला 5,000 खर्च करायचा आहे. अकॅडमी बाहेर राहत असेल तर तुमचा महिन्याला 5,000 रुपये खर्च येणार आहे. पण तुम्हाला घरी असल्यावरती तुमचे 25,000 10 7-8 महिने 100% जाणार. कारण तुम्हाला डाएटला फक्त 2,000 रुपये खर्च होईल. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे कपडे लत्ता काय असेल त्याला बाकीचे पैसे जातील. आणि बाकीचे पैसे तुम्हाला भरते त्यासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता. काटकसर करून दिवस काढायचा. आपण जागीरदार नाहीये, समजलं का मित्रांनो? त्यामुळे हा एक तुमच्या पुढे पर्याय आहे. तुम्हाला 4-5 महिने काम करून पैसे साठवून ठेवायचे. पण पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही राहून तुम्हाला ड्युटी करून काम करून पोलीस भरती करायचं मित्रांनो, त्रासदायक गोष्ट आहे. तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं आणि खायचं म्हणलं तरी 5-6 हजार रुपये लागतात. आणि तुम्हाला 10,000 रुपये पगार. उदाहरणच देऊ शकत नाही मी, काय स्पष्टीकरणच देणार नाही याच्याबद्दल. समजलं का? तुमचे इथून पैसे कोणाचा फोन आला, मित्र मैत्रीण पार्टी याव त्याव कांदा लसूण काय आहे, काय गरज आहे? घरा आपण गरीब माणसं, पार्ट्या फिरट्या काय आला? अजून पब बघितलं नाही. ड्युटीवर गेलो तर मी ते पब बघितला. कुठं पार्टीला गेलो नाही, कोणाच्या काही तसलं काहीच करत नाही आपण लपडी. समजलं का? त्याच्यामुळं तसले नाद सोडून द्या. हे काय 8 तास जॉब करून पोलीस भरती, जिवंत उदाहरण एक देऊ का तुम्हाला? 2015-16 साली जेव्हा मी 16 साली एका मार्काने फेल झालतो. घरचे म्हणले जा पळ, इथं राहू नका अजिबात, तू तुझं कामाचं बघ. तू काय दिवं लावलं 1 मार्काने, तुला का कळलं नाही का अभ्यास करायचा? काय झोपला होता का इतके दिवस? काय टाइमपास करत होता का? अहो 1 मार्काने फेल झालोय, मला किती त्रास होता असं मनामध्ये, डोक्यामध्ये रडलो, तोंडात हाणून घेतलं. पण घरच्यांना काय माहिती? अहो मी 1 मार्काने फेल झालोय, घरच्यांना काय घेणं देणं नाही. तू काय केलं? 1 मार्काने फेल झाला काय झोपा काढत होता का? मी मंदिरामध्ये अभ्यास करतो, काय करायचं आता तू? त्यांना काय कळतंय? म्हणलं तू तुझं बघ, राम राम म्हणलं. मी माझं काम करतो आणि मी पोलीस होणारच म्हणलं. त्या दिवसापासून जबरदस्त प्रॅक्टिस केली. नशिबाने मला सिक्युरिटीचा जॉब भेटला. मस्तपैकी आराम करून मस्तपैकी 2-3 तासच काम, सकाळचं 6 वाजता निघून यायचं. बघता येईल मला जवळ टिकन तोवर टिकन काम. आपल्याला व्हायचं पोलीस सिक्युरिटी म्हणून राहायचं नाही म्हणलं. 6 वाजता निघून 6 वाजता ग्राउंडला यायचो, खाऊन प्रॅक्टिस करायचो 2 तास मध्ये. आणि घरी गेल्यानंतर 2-4 तास झोपायचं, परत अभ्यास करायचो खाऊन मध्ये. झालो पोलीस 2017ला. यात काय वावगं नाही. पण ह्याच्यामध्ये जेवण तो म्हणजे मला नशिबाने चांगली नोकरी भेटली. कारण की माझं कष्ट इमानदार होतं. ते ब्रह्मांड म्हणला हे पोरग चांगलं प्रॅक्टिस करतंय, याला चांगली नोकरी देऊ. तुम्हालाही मित्रांनो तुमचं जर कष्ट इमानदारीचं असेल ना, कुठं ना कुठं तरी तुमचं नशीब पलटणार मित्रांनो. जर तुमच्या कष्टामध्ये इमानदारी असेल तर. आणि ती इमानदारी मित्रांनो प्रत्येकात नसते. समजलं का? तुम्ही पोलीस भरतीसाठी किती वेळ जाता? आता हे ग्राउंड, हे फिजिकल म्हणजे एकच झाला सेल्फ स्टडी. आणि जर तुम्ही क्लास करत असाल तर ग्राउंडला 2 तास, आणि सेल्फ स्टडीला 3 तास, क्लास 2 तास. शाळेला कोणाचा फोन आला, जाऊ द्या, होतं येतच राहतात पण व्हिडिओ व्हायचा नाही. समजलं? हे किती झालं? तुम्ही काम करू ना, हे दोन 4 आणि हे 3 7 तास. 7 तास तुम्ही तुमच्या पोलीस भरतीसाठी देत आहे. हे 7 आणि हे 9 तुमच्या 8 तास कोणी तुम्हाला काम करून नाही देणार. 1 तास वाढून हे 7 15 16 तास तुमचे इथंच झाले. समजलं का मित्रांनो? आणि हे 16 तास आपल्या दिवसाचे 24 तास, 4-4 8 तास मित्रांनो तुम्हाला मिळणार. आता तुम्हाला 8 तास झोपण्यासाठी, की कामाला जाताना येण्या जाण्यासाठी, ग्राउंडला जाताना येण्या जाण्यासाठी, क्लासला जाताना येण्या जाण्यासाठी, की कशासाठी? झोपणार कधी, काय कधी करणार? नियोजन लय बेकार आहे बरं का. त्यामुळं ह्याच्यावर पण मी एक पर्याय काढलेला आहे मित्रांनो. कुठंतरी बाबा कामाची प्रत्येकाला गरज असते आणि काम करणाऱ्याची पण प्रत्येकाला गरज असते. समजला? त्यामुळं कुठंतरी 4 ते 5 तास काम मिळतं का काय बघा.
समजलं का? 6,000-6,000 पगार भेटून जाईल. पण आपल्या दिवसातले 4 तास वाचतील ते आपल्या पोलीस भरतीकडे देत आहे. समजलं का? जो डोक्यात येडा असेल ना येडा, ते आहे ना 4 तास काम करून मित्रांनो, लय उदाहरण आहे माझ्याकडे. पार्ट टाइम जॉब करून मित्रांनो पोलीस झाले. पण फुल टाइम जॉब करून डोक्याचे पार मंडे होऊन जाते. समजलं का? तिकडचं तुम्ही मगाशी सांगितलं. डोक्याला ताण असतो. समजलं का? आणि तुम्हाला महिन्याला किती खर्च लागतो? पुण्यात राहत असाल तर घरात तुम्हाला उदाहरण सांगितलं. पुण्यात जर राहत असेल तर तुम्हाला राहून खाऊन 5,000 ते 6,000 रुपये खर्च आहे महिन्याला, बरं का? घरी राहत असेल तर काय तुला 1,000 रुपये लय झाले बाबा खाण्यापिण्याला, तुला घरी असेल तर घरून तुकडा पाणी भेटत असेल दिवसाला 3 टाइम, तर काय हरकत आहे मित्रांनो. पण पुण्यात राहत असेल ना मित्रांनो, 5,000 ते 6,000 रुपये तुम्हाला महिन्याला खर्च येणार. मग जर तुम्हाला 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला पगार आहे, त्यातून 6,000 गेले तर 4,000 राहिले. घरी काही अडचण निर्माण झाली, घरी सगळे पाठवले, तर काय राहिलं? काहीच राहत नाही. समजलं का? त्याच्यामुळं त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही पार्ट टाइम जॉब करा, फुल टाइम काय जॉब करू नका. आणि चांगलं, नाहीतर तुम्ही पैसे साठवून ठेवा. तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं मी. पैसे साठवून ठेवा, 3-4 महिने काम करा आणि ते पैसे भरती होईपर्यंत वापरा. समजलं का? तुमच्यात काय कला आहे तशी नोकरी शोधा. म्हणजे काही काही आयटीआय झालेला असतो. काही काहींना बाबा लाईटीचं काम येतं, काही काहींचं डिश बसवायचं काम येतं. बाबा काही काहींना फॅन नीट करायचं, टीव्ही नीट करायचं, फ्रीजचं, एसीचं काम. तसली कामं बघा मित्रांनो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि हे तर मी तुम्हाला मागाशीच, ही स्लाइड पण दाखवायची काही गरज नाही. ही मी तुम्हाला मागाशीच येत की 8 तास जॉब करून तुम्हाला 12,000 ते 15,000 हे करून तुम्हाला आराम मिळेल का? हे खूप महत्वाचे. 8 तास काम करून तुमची बॉडी दमणार 100%. ग्राउंड होईल का? अभ्यास होईल का? होईल का? 8 तास काम करून तुम्हाला आराम मिळणार का? 8 तास काम करून तुमची बॉडी दमणार का? 8 तास काम करून तुमचं ग्राउंड होईल का? 8 तास काम करून तुमचा अभ्यास होईल का? मित्रांनो, डोक्यात आहे ना दगड घालून घ्यावा, अशी तुमची सिच्युएशन होईल. त्यामुळे मित्रांनो, पार्ट टाइम जॉब करा आणि जिथं कला असेल तिथं तुमच्या कलेनुसार जॉब करा. समजलं का मित्रांनो? आणि मग एकच जॉब उरतो तो सिक्युरिटी. तुम्हाला मी आधीच उदाहरण सांगितलं की एकच जॉब उरतो सिक्युरिटी. पर्याय नाही मित्रांनो आपल्याकडे. स्वप्न पूर्ण होईल की नाही हे माहित माहित नाही. पण आपल्या त्या दिशेने आपल्याला वाटचाल चालू ठेवायची. आणि परिस्थिती पडत तर काही बोलता येत नाही. त्यामुळं हाय ते चालू ठेवा. टाकला ह्या गोष्टीला. हे दिवस गेले तेही दिवस जातील. पुढचे दिवस आपल्याला चांगले आणायचेत. उदाहरणं दिलेत मित्रांनो. पार्ट टाइम जॉब करा, काहीतरी करा. समजला? सिक्युरिटीचा 70% ते 80% पोलीस भरती पोरं सिक्युरिटीचा जॉब करत असतात. पण फुल टाइम कुठेतरी जॉब करून तुमचं पोलीस भरतीमध्ये काम होणार नाही. एका बाणामध्ये 2 पक्षी मारायचे मित्रांनो. होणार नाही. आपण काय बाहुबली नाही एका बाणात 5 बाणात एकच निशाणा मारायला. समजा, त्यामुळे आपण माणसं आहे आणि आपण आता कलियुगामध्ये आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहे, काय काय टाळावं लागणार आहे आणि काय काय बळच करावं लागणार आहे. त्यामुळं हे उदाहरण तुम्ही डोक्यात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. काय कायांची मन दुखावली गेली असतील, काय कायांना चे डोळे उघडले असेल, काही काहींना वाईट वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल. व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की माझ्या प्रतिक्रिया अशा होत्या. माझ्याकडून काय चुकीचा शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.